शाहू फुले आंबेडकर विचाराची ताकद सर्वसामान्याला आणि शेवटच्या माणसाला न्याय मिळण्याची त्या ठिकाणातून प्रक्रिया सुरू झालेली आहे। हा जगातला सगळ्यात लोकशाहीचा मोठा ग्रंथ आहे आणि म्हणून आपल्या देशाबरोबर जे काही देश स्वातंत्र्य झाले होते त्यांचं स्वातंत्र्य संपलं, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आज 75 वर्ष पूर्ण या स्वातंत्र्याला झालेत आणि लोकशाहीचा आजही उत्सव आपल्या देशामध्ये साजरा केला जातो, ते फक्त या संविधानामुळे। पण गेल्या 2014 पासून संविधानालाच ग्रहण लावण्याचं काम केंद्रातल्या भाजपच्या सरकारने सुरू केलेलं आहे। आपले जे 4 स्तंभ या संविधानातले आहेत, या 4ही स्तंभांना त्याला कमजोर करण्याचं काम सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये तुमच्यासमोर जेव्हा बोलतो इथं 4था स्तंभ, या 4थ्या स्तंभावर किती दबाव आहे, त्यांना त्यांचं काम करू दिलं जात नाही, त्यांना ईडी सीबीआयच्या धमक्या दिल्या जातात, कारवाई केली जाते, अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो आहे। त्याचप्रमाणे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये UPSCच्या परीक्षा न घेता डायरेक्ट त्यांच्या RSS विचाराची लोक जॉईंट सेक्रेटरी रँकवर डायरेक्ट घेतलं जातं, म्हणजे प्रशासकीय व्यवस्था खिळखिळात त्याचं काम झालेलं आहे। म्हणजे दुसरा स्तंभ त्यामध्ये डगमळलेला आहे आणि लोकशाहीच्या मार्गाने जे काही सरकार येतात त्या सरकार केंद्राच्या सरकारच्या ईडी आणि सीबीआयच्या 2 कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कशा पाडल्या जातात हेही आपण पाहिलं। म्हणजे लोकशाहीमधून आलेल्या व्यवस्थेलाही कसं संपवायला जातं हेही आपण पाहिलं आणि म्हणून हा 3राही स्तंभ यांनी कमजोर करण्याचं काम केलं। आणि आपला एक स्तंभ जो आहे न्यायव्यवस्थेचा, त्या न्यायव्यवस्थेमध्येही सुद्धा आपण पाहतोय की वारंवार केंद्र सरकार जस्टिस नियुक्तीच्या ह्याच्यामध्ये कसा हस्तक्षेप करतो आहे तेही आपण पाहिलेलं आहे। पण सरन्यायाधीश चंद्रचूड सारखी काही लोक आजही आहेत की ते संविधानाला घेऊन आणि संविधान वाचवण्यासाठी, आज मी सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांचा पण आभार व्यक्त करेल की त्यांनी आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य अध्यक्ष म्हणून मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो। पण एक गोष्ट त्यामध्ये मी आपल्या माध्यमातून सांगेल की राजस्थान हायकोर्टाच्या समोर जो मनूचा प्रतिमा लावलेली आहे ती त्यांनी काढावी, ही आमची एक विनंती त्यांना या ठिकाणी राहील। आणि म्हणून हा जो आज संविधानाला धोका निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी आज आम्ही हे प्रत्येकाच्या घरापर्यंत 1 लाख संविधान देण्याचा आमचा एक प्रयत्न राहणार आहे। लोकांना संविधानाबद्दलची जागृती निर्माण करून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीनं केलं जातं। मला असं म्हणायचं आहे की आता ते या सरकारबद्दल काही बोलावं असं मला माहिती, बोलावं असं मला काही आता राहिलेलं नाही। आज आपण पाहतोय की एकनाथ शिंदेचे कोण आदर्श असतील, मला त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया द्यायची नाही, पण त्या ठिकाणी संजय राऊताला टोला लावत असताना त्यांनी त्या ॲडमध्ये राहुल गांधींचा फोटो टाकला। म्हणजे हे अगर एकनाथ शिंदेंना एवढी सत्तेची गरमी आली असेल तर हे कधी नाही। आमच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीने त्यांनी माफी मागावी, माफी नाही मागितली तर आता अधिवेशन येतच आहे, ते म्हणतील की आमच्या कार्यकर्त्यांना फुल पेज अगर सगळ्या जाहिराती, हे जाहिरातीचं सरकार आहे, या सरकारला कोण जाहिराती पुरवतं, कोण कुठून पैसा येतो ते आम्हाला सगळं माहिती आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेनी या आजच्या ज्या जाहिराती दिलेल्या त्यांनी स्वतः माफी मागावी। राहुल गांधीजी हे आमच्या आदर्श आहेत। राहुल गांधीजी या देशाच्या प्रत्येक धर्माच्या जातीच्या लोकांना जोडण्याचं काम करत आहे आणि देश आता त्यांच्या बाजूने उभा आहे। आणि आमच्या नेत्याच्याबद्दल या पद्धतीची भूमिका समजा एकनाथ शिंदे आणि त्यांची पार्टी घेत असेल तर मग जशा तसं उत्तर देण्याची भूमिका सुद्धा काँग्रेस पक्षाची राहणार आहे। राहिलं निवडणुकीचा, मोदी सरकारचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि आता फेब्रुवारी 15 पर्यंत आचारसंहिता लागतील आणि आता हे किती जागा वाटप करा, काही करा, पण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्याच जास्त जागा लोकसभेमध्ये निवडून येतील आता, आणि हे सर्वेमध्येच सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी काय वाटप करायचं नाही करायचं तो त्यांचा भाग आहे। व राजकारणामध्ये आता मी पण सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये राहतो, राजकारणात राहतो, आम्ही जिथं जातो तिथं अनेक लोक फोटो काढतात आमच्याबरोबर। आता ज्यांच्याबरोबर काढत नसतील त्यांचा तो प्रश्न आहे, पण आता ते फोटो काढला म्हणून तो आमच्या पक्षाचा माणूस आहे हे
असं कोणाला म्हणता येणार नाही. अखेरी पोलीस आपल्या राज्यातलं आता सक्षम आहे की असक्षम केलं या सरकारने हे तर आपण पाहतोच आहे. तर पोलिसांनी चौकशीमध्ये हे केलं पाहिजे आणि गुन्हेगाराची जात नसते आणि कुठला पक्ष नसतो. जो गुनहगार असेल त्याच्यावर कार्रवाई झाली पाहिजे. बिल्कुल, क्योंकि जो केंद्र की जो सरकार है वो सरकार संविधानिक व्यवस्था को खत्म करना चाहती है और खत्म कर एकदम आखिरी स्टेज पे लाके खड़ी करती है. लोकतांत्रिक व्यवस्था के जो चार संविधानिक व्यवस्था के जो चार स्तंभ है, जिसमें आपका स्तंभ जो है चौथा स्तंभ, वो चौथा स्तंभ की क्या हालत बना के रखी है आपको सबको पता है. अगर जो चौथा स्तंभ अगर प्रॉपर न्यूज़ देगा, लोगों की भावना रखेगा, प्रशासन और सरकार पे हमला करेगा तो तुरंत उसके ऊपर कार्रवाई की जाती है. और चौथा स्तंभ भी उन्होंने खत्म कर दिया है. अपन ने देखा कि प्रशासकीय व्यवस्था में भी यूपीएससी में एग्जाम न लेते हुए आरएसएस विचार के लोग उनको डायरेक्ट जॉइंट सेक्रेटरी रैंक पर बिठा दिया है और उनके माध्यम से पूरा देश का प्रशासन चलाया जा रहा है. तो ये प्रशासकीय व्यवस्था भी ये सरकार ने खत्म कर चुकी है. तीसरा, अपन एक देखते कि हम जो एक चुनाव की जो प्रक्रिया होती है, जो हमारे लोकतांत्रिक व्यवस्था का एक बड़ा उत्सव होता है, उसमें भी सरकारें जब चुन के आती है तो वो सरकारों को केंद्र में बैठी हुई मोदी की बीजेपी की सरकार ईडी और सीबीआई का डर दिखाकर, धमकाकर, भ्रष्टाचार के माध्यम से, प्रलोभन से, अपने महाराष्ट्र की एक सरकार जब बनी ईडी की सरकार, तब उसको खोखे की सरकार बोलते थे. तो ये खोखे की सरकार, इनमें भ्रष्टाचार, लोकतांत्रिक व्यवस्था को भ्रष्टाचार से खरीदने का जो एक शुरुआत जो केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार ने की, तो लोकतांत्रिक व्यवस्था को भी खत्म करने का काम उनने किया. और रही न्याय व्यवस्था की बात, तो न्याय व्यवस्था में भी उसी तरह का दबाव लाकर आपने देखा होगा कि केंद्र सरकार बार बार जस्टिस नियुक्ति में जिस तरह से बार बार दबाव ला रही है और एक लोकतांत्रिक व्यवस्था का, और बाबा साहब अम्बेडकर जी ने जो संविधानिक व्यवस्था के आधार पर एक बड़ा ग्रंथ लोकतांत्रिक व्यवस्था का हमारे देश को दिया, उसका सम्मान करने का काम जो चंद्रचूड़ साहब ने किया, उससे उनका कांग्रेस का अध्यक्ष इस नाते से उनका अभिनंदन करता हूं. लेकिन मैं उनसे एक विनती करता हूं, जो राजस्थान के हाईकोर्ट के सामने मनु का जो पुतला बना है उसको वहां से हटाया जाए, ये मांग कांग्रेस की. तो ये सरकार का मुझे कोई लेना देना नहीं है, और सरकार में क्या होना है क्या नहीं, वो सब राज्य का कितना नुकसान कर रहे हैं वो हम देख रहे हैं. लेकिन मैं एकनाथ शिंदे को ये कहना चाहूँगा कि जिस तरह से आज उन्होंने पेपर में जाहिरात दी है, उनके आदर्श जो है उनके आदर्श का सम्मान करें, हमें कोई उनका विरोध नहीं. लेकिन हमारे नेता राहुल गांधी जी के बारे में जिस तरह से संजय राउत को वो दिखाकर उन्हें हमारे नेता का सम्मान कम करने का अधिकार उनको नहीं है, उन्हें ये तुरंत माफ़ी मांगना चाहिए. राहुल गांधी जी आज जन जन के नेता है, इस लोकतांत्रिक व्यवस्था को और संवैधानिक व्यवस्था को संभालने का काम कर रहे हैं. पूरे देश के सब जाति और धर्म के लोगों को जोड़ने का काम वो कर रहे हैं. और ऐसे हमारे नेता के बारे में इस तरह की अगर टिप्पणी करने की कोशिश अगर एकनाथ शिंदे और उनकी पार्टी कर रही है तो ये कदापि हम लोग मान्य करेंगे नहीं. वैसा का वैसा जवाब देने की हम भी, हमारे पास भी ताकत है. और इसलिए मुख्यमंत्री इस नाते से उनने तुरंत राहुल गांधी जी के बारे में जो उन लोगों ने वो प्रतिक्रिया दी है उसमें माफ़ी मांगना चाहिए. ये मांग कांग्रेस पार्टी का.